सातपुड्याच्या दुर्गम भागात आजही डाकीण ठरवून त्रास देण्याचा घटना समोर आली आहे। धडगाव तालुक्यातील वावी गावातील पीडित महिला बालदीबाई ठाकरे ही महिला डाकीण असून गावातील लोकांना जादूटोणा करत असल्याने गावातील लोक आजारी पडत आहेत असा आरोप करत कागडा ठाकरे आमशा ठाकरे यांनी सदर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली। गावात होणाऱ्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून गाव सोडून निघून गेली होती, मात्र तरीही त्रास सुरू असल्याने सदर महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याकडे मदत मागितली। त्यानंतर शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांची भेट सदर प्रकार सांगत तक्रार केली। पोलिसांनी सदर प्रकरणात कारवाईचे आश्वासन दिले आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। वाटेजातली सालीत कईत है तहा हिरत कईत ही डंग मदे हितु ए कईत मोह कतले ते एकवारी कुवाडलेत कईत दे हुआवले तबी कुवाडवा हे तिन्ना देदी माहुना तबी आये खटली जे एकवारी दातललेत कईत दे हुआवले तबी खटली आये अना एकवारी डेंगारा लेत कईत दगडालेत कईत दे हुआवले तबी खटली आये कहा के पोनसु बटला डाइया एतु फेरु तबी ता पायो महा दितले तवी ता डाइया मको ही कईती पोनसु कले मह काजे हाये मा डाया नाखा दितले तायन पोनसु गावला मिलित कईत ना पोनसु बहित कईत गट मिटाडली तहा ते मिटाडली नंतर फाश्या बी देना गले मग तू खातली ते खातली बकड़ा गुडा तड़ीत कईत ना खोला मेरेटी देनी उठली अना हुडी में लकड़े पेटा सुलम पेटाडीत कईत ना पस सिवण्याम मिकी दे। धडगाव तालुक्यातील वावी गावाची बालदीबाई आज या ठिकाणी डीवायएसपी ऑफिसमध्ये आपल्या कुटुंबासह आलेली आहे आणि या बादलीबाईला तिच्याच भाऊबंदकीतली काही लोक ही गेले काही वर्ष डाकीण म्हणून हिणवत आहे आणि गेल्या 6 तारखेला तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तिला मारहाण करायला घरी आले आणि ही बालदीबाई आपला जीव वाचवण्यासाठी आता माहेरी राहते, आपलं स्वतःचं गाव सोडून ते सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आले आणि त्यांनी अर्ज दिला होता। या सगळ्यांना आम्ही इथं डीवायएसपी ऑफिसला घेऊन आलो आहोत आणि दत्ता पवार साहेबांशी या सगळ्या प्रकरणाबद्दल तपशिलात चर्चा झाली आणि त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेत लगेच धडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जे येतं त्यांना सांगितलं आहे आणि उद्या प्रत्यक्ष या प्रकरणावर कारवाई करायला त्यांनी सांगितलं आहे। तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अपेक्षा 2 आहेत। नंबर 1, अशा प्रकारची घटना या वारंवार घडत आहे तर जादूटोणाविरोधी कायदा आणि डाकीण प्रश्नावर प्रबोधन करण्याची पण गरज आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते करू इच्छिते तर पोलीस विभागाने सुद्धा त्यात सहभागी व्हायला पाहिजे, नंबर 1। आणि नंबर 2, डाकिणीच्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही प्रकरणं अशीच तत्परतेने आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची पण गरज आहे। अपेक्षा करूया की या सगळ्या कार्यवाहीतून बालदीबाईला आपल्या स्वतःच्या गावाला जाता येईल आणि सन्मानाने आणि सुरक्षितपणे त्या महिलेला आपलं जीवन जगता येईल अशी आपण अपेक्षा करूया।